हॅलो गाईज व्हॉट्सॲप. आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक क्रेझी गोष्ट जी मी बनवलेली आहे विथ नो पॅकेट ओनली फॉर रिॲक्ट. माझी स्वतःचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून. नाही, खरंच क्रेझी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि खूप चांगली गोष्ट आहे. एकदा तुम्ही बघा काय आहे ते. हॅलो फ्रेंड्स, मी आज एक प्रॉब्लेम बघितला माझ्या जीमेलबरोबर की माझ्याकडे 14,144 ईमेल्स आहे आणि त्यातले मोस्ट ऑफ द प्रमोशन्स आहे आणि जे युजफुल नाही आहे असे ईमेल्स आहे. मग मी काय केलं की हे एक वर डिलीट करणे किंवा असं सिलेक्ट करून जे युजफुल आहेत ते पण डिलीट होऊ शकतात. मग ते पुन्हा सिलेक्ट अँड सिलेक्ट करण्यापेक्षा मी एक सिम्पल टूल बनवलं, शुद्ध इनबॉक्स. तर हे काय करतं, हे रिॲक्टचे जसे ॲप्लिकेशन आहे स्पेशली, आणि हे काय करते की तुमच्या ईमेलला कनेक्ट करते. ओके, तर मी तुम्ही कनेक्ट करतो ईमेलला माझ्या. ओके, आता इथे हे येते कारण का हे ॲप्लिकेशन तुमचं इनबॉक्स म्हणजे जीमेल ॲक्सेस करतं आहे, त्यामुळे हे येतं आहे की तुमचं हे ॲप्लिकेशन व्हेरीफाय नाही. मी तयार केलेलं आहे, इथे ईमेल माझाच आहे. अनसेफनं जाऊ शकतो आपण, ट्रस्ट करतो, माझ्यावरती ट्रस्ट करा असं आपलं गुगलचं म्हणणं आहे की तुमचं डेव्हलपरवरती ट्रस्ट आहे का. ओके, माझं तर आहे माझ्यावरती ट्रस्ट. सो आयडियली हे ॲप्लिकेशनला झिरो बॅकएंड आहे. हां, हे ॲप्लिकेशनला झिरो बॅकएंड आहे. सगळ्या API ब्राउझरमधनं कॉल होतात. ओके, ह्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवला आहे की आपण कसं झिरो बॅकएंडवाले टूल्स, छोटे छोटे टूल्स बनवू शकतो आणि ते यूज करू शकतो किंवा लॉन्च करू शकतो. तर ह्या टूलमध्ये ना मी काय केलं होतं की पहिल्यांदा 200 ईमेल्स आपण पहिल्यांदा घेईन. ओके, माझ्या अकाउंटमधून मी 200 ईमेल्स घेईन. आता बघितलं तर ते 14,144 IKC अनरीड काउंट आहे. ओके, रीड केलेलं तर भरपूरच आहे सर. ओके, तर मी त्यातले मी काय केलं, 14,000 ईमेल्समधने पहिले 200 ईमेल्स स्कॅन केले, तर मला 21 प्रमोशनल ईमेल्स मिळाले. आता मी त्या ईमेल्सला डायरेक्टली क्लीन करू शकतो. या खरंच मी ह्या ईमेलला डायरेक्टली क्लीन करू शकतो एका क्लिकमध्ये. मी यातले 21 ईमेल्स मी आता डायरेक्टली क्लीन केले, तर मला 1.5 MB स्पेस मिळेल गुगल ड्राईव्हचा. ओके, तर मी यांना क्लीन करायच्या अगोदर, क्लीन म्हणजे डायरेक्टली परमनंटली डिलीट होतात. ओके, आणि हे परमनंटली डिलीट होतात त्यामुळं आपल्याला ह्याचा बॅकअप पण पाहिजे असतो. सपोज एखादं कोणतं तर ईमेल आपल्याला पाहिजे होता पण तो प्रमोशनल होता पण तरी पण पाहिजे होता, तर आपण त्याचा बॅकअप पण घेऊ शकतो. हा बॅकअप सगळा TXT जनरेट होतो. ओके, आणि तो बॅकअप तुम्ही स्टोअर करू शकता आणि त्यानंतर मी यांना डिलीट करून टाकतो. झालं डिलीट. तर आम्ही 21 ईमेल्स क्लीन केले. आता काय करू, आपण पुन्हा स्कॅन करू. ओके, आणि एका टायमाला आपण त्याला मल्टिपल 1,000-2,000 ईमेल्स तर स्कॅन करायला लावू. बघू त्यात किती हे होतं. ह्यामध्ये अजून एक फीचर मी प्रोव्हाइड केलं होतं की आपण डोमेन व्हाईट लिस्ट करू. व्हाईट लिस्टचा अर्थ काय असतो की हे पर्टिक्युलर डोमेन आहे ना, ते कधीच प्रमोशनमध्ये काउंट करू नकोस. आणि अजून मी त्याचा रिव्हर्स केलं होतं की क्लीन डोमेन. काय होतं की कधी कधी ना बँकेचे ईमेल्स येतात ट्रान्झॅक्शनचे, ते पण मला खूप हे झालं. खूप म्हणजे प्रत्येक वेळेला ₹10 जर ट्रान्झॅक्शन केलं तर ईमेल येतो. ओके, इथं कुठेतरी दिसेल तुम्हाला यामध्ये ईमेल्समध्ये, इथं असेल HDFC बँकेचा एक ईमेल असेल. बट तो इम्पॉर्टंट आहे, आय नो तो इम्पॉर्टंट आहे, पण चालेल ना, मी वाचलं आता. बघा इम्पॉर्टंटमध्ये आलं आहे कारण का काय हे ट्रान्झॅक्शनचं आहे त्यामुळे इम्पॉर्टंटमध्ये आलं. मग ते मी तिथं टाकू शकतो पर्टिक्युलरली. ओके, किंवा ह्यातला कोणता पण मी सिलेक्ट करू शकतो आणि इथे खाली अजून आहे की अजून लोड कर. ओके, अजून लोड जसं लोड करत जाल तसे पहिले 200 परत 200 लोड करेल. ओके, इथे 400 होतील, प्रमोशन ईमेल्सचा काउंट वाढेल. असं करत करत तुम्ही तुमचं इनबॉक्स क्लीन करू शकता. आहे ना क्रेझी. अजून एवढंच नाही की तुम्ही फक्त सिलेक्टेड ईमेल्स जे असतात ते सगळे प्रमोशनल ईमेल्स फक्त सिलेक्टेड असतात आणि त्यांना क्लीन करू शकता. ओके, तुम्ही यातला कोणता पण सिलेक्ट करू शकता, तुम्ही क्लीनला टाकू शकता जर तुम्हाला तिथल्या तिथं मिळालात तर. आणि हे डोमेन पर्टिक्युलरली तुम्ही त्या हे लिस्टमध्ये टाकू शकता. त्यानंतरनं तुम्ही याचा बॅकअप पण घेऊ शकता एंटायरली. ओके, यामध्ये काय सांगितलं बघा, सिलेक्टेड इमेजचा बॅकअप घ्या पहिल्यांदा.
अनरीड ईमेल्स आहेत. आता माझ्याकडे किती 256 अनरीड ईमेल्स आहेत जे मी अजून पण कधी रीडच नाही केले, फक्त वरचे सब्जेक्ट वाचून सोडून दिलं. ओके, ते अनरीड ईमेल्स आहेत त्यांचा मी बॅकअप घेऊ शकतो. किंवा अजून एक आहे की मी यांना काय करू शकतो, बिनमध्ये ट्रान्सफर करू शकतो, की आत्ता पुरतं काय करू शकतो आपण यांना बिनमध्ये टाकू शकतो. त्याच्यासाठी मी बिनमध्ये टाकत आहे ईमेल्स. इथं बघितलं तर हे मी सगळे बिन ह्याच्यातूनच टाकले आहेत. ओके, आणि नंतर आपण त्यांना सिलेक्ट करून क्लीन करू शकतो. किंवा ह्यांना डायरेक्टली डिलीट फॉर एव्हर, जो माझं फेवरेट आहे, मी कायम हेच करतो. बॅकअपची काही गरज नाही, प्रमोशन ईमेल्सच आहेत, काय बॅकअपची गरज आहे असं म्हणून मी काय करतो, डिलीट करतो. हे एंटायर टूल मी डेव्हलप केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं? आता कसं वाटला व्हिडिओ, कसा वाटला एंटायर टूल? एकदा जर नक्की ट्राय करा. आणि जर कानाला काही इश्यू येत असेल तर पुन्हा कमेंट बॉक्स ओपनच आहे, किंवा काही कोणाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे, त्यामध्ये तुम्ही देऊ शकता. टूल आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्यावरती आपण डिटेल्स व्हिडिओ आणू, हे टूल कुठं लॉन्च झालं आहे, ॲक्च्युली कुठं आणि कसं होस्ट होतं आहे, हे जे होस्टिंग चार्जेस इट्सेट्रा सगळं काही आपण डिस्कस करू एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. तर भेटू त्या व्हिडिओमध्येच. थँक्यू.